येळूरमध्ये झालेल्या मराठी भाषिकांवरच्या अत्याचाराची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। येळूरमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलंय। तसंच महाराष्ट्र सरकारला कोर्टाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी 6 आठवड्यांचा अवधी दिलाय। आपले प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर आता आपल्याबरोबर आहेत। कौस्तुभ, काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने? प्राजक्ता, बेळगाव निपाणीसह सीमावर्ती भागातल्या 800 गावांना महाराष्ट्रात सामील करावं ही मूळ याचिका घेऊन महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं 2004 साली। त्यावर आज सुनावणी होणार होती। या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीने कोर्टासमोर पुरावे सादर केले, कशा पद्धतीने वेल्लूरमध्ये पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला। सुप्रीम कोर्टाने या घटनेची गंभीर दखल घेतलेली आणि ही घटना अतिशय गंभीर असल्याचं म्हटलेलं आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीला सोमवारपर्यंत एक वेगळी याचिका दाखल करायला सांगितलंय कलम 35 अंतर्गत, आणि हे जे पुरावे ते कोर्टासमोर सादर करायला सांगितले। दरम्यान जी मूळ याचिका आहे त्यावर 6 आठवड्यांची मुदत महाराष्ट्र सरकारला दिलेली आहे आपलं म्हणणं मांडण्यासाठी। प्राजक्ता, कौस्तुभ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।